सकाळी सकाळी उठल्यानंतर मी शर्णवला विचारत होती की नेमकं काय झालं त्या दिवशी मला सांग. मग त्यांनी सगळं नीट मला सांगितलं, असं झालं तसं झालं वगैरे. मग मी म्हटलं कोणाची चूक आहे, तर बोलतो आमच्या दोघांची पण चूक नाही आहे. मग मी त्याला समजून सांगितलं की व्यवस्थित खेळत जा वगैरे खाली, आणि खेळायला तर आपण सोडलंच पाहिजे मुलांना, त्यामुळे त्याला मी रोखू तर शकत नाही. पण थोडे दिवस त्याला आम्ही नाही पाठवलं खाली, आणि जरी गेला तरी तो फक्त बसून राहायचा, खेळायचा नाही. आणि म्हटलं सायकल चालव फक्त थोडे दिवस. आणि मग घरच्यांचे पण त्याला फोन येऊन गेले सगळ्यांनी त्याला समजून वगैरे सांगितलं. मग आम्ही आज ठरवलं होतं, जरा डोळा जास्तच काळा निळा वाटत होता आणि आतमध्ये जे रक्त उतरले ते पण जास्तच वाटत होतं, म्हणून आय स्पेशालिस्टकडे आज आम्ही त्याला दुपारी घेऊन गेलो होतो. त्याच्या पप्पांनी पण आज ऑफिसवरून सुट्टी काढली होती. आम्ही सगळेच गेलो तिकडे आणि तिकडे चेकअप वगैरे करून घेतला. तर चेकअपनंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, म्हणजे त्याला दिसते वगैरे, पण त्याला सारखं विचारत राहा की मधूनच मच्छर गेल्यासारखं वाटतंय का, अंधारी येते का डोळ्याला वगैरे वगैरे, सतत विचारत राहायचं. आणि आय ड्रॉप्स वगैरे पण दिलेत. आणि परत त्याची एक्झाम झाल्यानंतर आम्हाला यायला सांगितलं आहे. तिथून मग आम्ही गेलो गणपती. मागे गणपती बसतात बदलापूरमध्ये, पण गर्दी एवढी होती आणि त्यांनी दर्शन थांबवलं होतं आणि आम्हाला घरी जायचं होतं लवकर, तर आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि मग आलो घरी. नंतर जी राहिली होती ती घरी आल्यानंतर कामं वगैरे आवरून घेतलीत आणि मग जरासा आराम केला दुपारी. आणि मग उठल्यानंतर मुलांना दूध, चोकोज वगैरे हे लोक खात होते आणि हे बुक वाचत होते. ह्यांनी कॉफी घेतली होती, मी माझा ज्यूस घेत जे हळदी कुंकूचा व्हिडिओ व्लॉग आहे मोठा तो एडिट करत होते. तर असा होता माझा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. आणि हां, मोठा व्लॉग आज लवकरच अपलोड होईल दुपारी, तर तो नक्की बघा.